नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आजपासून आपण पुन्हा एकदा रेसिपीज बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. 2 ते 3 वर्षांची गॅप झाली आपल्या व्हिडिओजना. आता आपण पुन्हा सुरू करतोय. आज आपण करणार आहोत ब्लॅक चिकन करी. यासाठी आपण तेल तापवून घेतलंय. हे चिकन अतिशय कमी तेलात आपण करणार आहोत. अर्धा किलो चिकन आपण जवळजवळ घेतलेले, तेल तापवून घेतले. यामध्ये कांदा, छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. मीठ टाकायचं चवीनुसार. पाहू शकतो इतकं कांदा आपला छान परतून घ्यायचा. आता यात लगेचच मसाले टाकायचे. हळद, तिखट. ॲक्च्युली हा मालवणी मसाला आहे, आम्ही घरी तयार केलेला. मसाले छान भाजून होतात. आता आपण यात तमालपत्र टाकले, काळा मसाला, गरम मसाला, टोमॅटो, एक चमचाभर आलं लसूण पेस्ट. आलं लसूण आणि टोमॅटोचा कच्चटपणा जाईपर्यंत हे छान परतून घ्यायचं आपल्याला. काळं वाटण, आपण याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपल्याला याची लिंक मिळून जाईल. काळं वाटण आपण तेवढंच वापरायचं जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे. हे लोखंडाच्या कढईत जर केलं तर आणखीन जास्त छान रंग येतो काळा.
इथे मसाल्याचा रंग जर तुम्ही पाहिला असेल तर छान काळपट असा कलर आलेला आहे. मुद्दामच आपण टोमॅटो कमी प्रमाणात टाकलेले आहेत. थोडी कोथिंबीर, इथे पाणी उकळायला ठेवायचं. आता चिकन टाकून घेतलं आपण. हे छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता पाणी उकळलं आहे आपलं. थोडं लाल तिखट पण याच्यामध्ये टाकलं. मग राहिलं होतं ते साधं लाल तिखट. आता यात उकळतं पाणी टाकून आणि आता मिक्स करून घ्यायचं. इथे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच आपण पाणी ठेवायचं. आता यावर आपण झाकण ठेवूया. छान उकळी आली आहे. यावर आता झाकण ठेवून त्यावर आपण पाणी थोडं टाकणार आहोत. आता ते आपल्याला जवळजवळ 15 मिनिटं शिजवून घ्यावं लागेल. पाहू शकता मैत्रिणींनो, आपलं ब्लॅक चिकन तयार आहे. आपल्याला करी जेवढी हवी तेवढीच आपण ठेवायची आहे. आता मी हे सर्व करून घेणार आहे. आता ते चेक करायचं कसं की आपण इथे कोड काढून घेतलेली आहे आणि शिजलं की नाही हे पाहण्यासाठी आपण इथे असं कट करून पाहायचं. इझी तुटतंय याचा अर्थ ते व्यवस्थित शिजलं आहे. पाहू शकता अतिशय सुंदर रंग आलेला आहे. अशा तऱ्हेने आपलं हे ब्लॅक चिकन तयार आहे.
करून पहा मैत्रिणींनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि काही कमेंट्स असतील तुमच्या तर आवर्जून सांगा मला. थँक्यू.